मला सुद्धा खूप वाईट वाटलं, कारण त्याचे जे वडील जे आहेत विनोद घोसाळकर, ते महानगरपालिकेत त्यांनी अनेक वर्ष माझ्याबरोबर त्यांनी काम केलं होतं. नंतर आमदार म्हणून सुद्धा त्यांनी काम केलं. आणि त्यांचा मुलगा आम्ही म्हणजे मला कल्पना नव्हती, काल मी जेव्हा पाहिलं, खरं स्मार्ट आणि चांगला वेल एज्युकेटेड, शिकलेला चांगला. किती आता हे दुर्दैव आहे की कार्यक्रमाला जातात, काय बाहेर असतात, मग आतमध्ये येतात आणि चांगलं बोलतात आणि फेसबुक लाईव्हवर सगळं सुरू आहे. आणि मग बस उठून म्हणजे किती मला काय कळत नाही लोकांच्या डोक्याला झालंय काय. आणि ते स्वतःही तो गोळी मारून घेतो. कोण मॉरिस वगैरे कोण आहे, तो स्वतःही गोळी मारून तो तर अगोदरच गेला. आणि दुर्दैवाने जे आहे, अतिशय एक चांगला मुलगा, वेल बिहेव्ड, मला असं वाटतं. आता त्या कुटुंबाच्या दुःखात आम्ही सगळेच सहभागी आहोत. परंतु कसं पोलीस तरी त्याला काय करतात, किंवा तुम्ही असले तरी काय करतात? म्हणजे फेसबुक लाईव्ह चालू आहे, काय करू शकता का तुम्ही? फटदिशी एखाद्यानं जे आहे खिशातून काढायचं रिव्हॉल्वर, पिस्तूल आणि सटासट गोळ्या लावायच्या, कसं काय होईल मला तुम्ही सांगा. पण पोलीस का प्रत्येकाच्या घरात जाणार? तुमचे मित्र तुम्ही घेऊन बसता, किंवा आपसामध्ये भांडण काहीतरी असतं. पोलीस जे आहेत काय चोऱ्या माळा, काय मोठी काय दंगल वगैरे काय होते, गँगवार आहे किंवा आतंकवाद आहे, याच्यामध्ये जरूर त्यांचा किंवा बंदोबस्त आहे, किंवा ज्यांनी मागितलेली आहे संरक्षण, त्यांचं संरक्षण करणं, अशा अनेक गोष्टी करतच असतात पोलीस. परंतु आता घरातलीच ही माणसं एकमेकाच्या, तर गणपत महाडिक आणि ते कोणतो महेश महाडिक, ते सुद्धा भाऊच आणि आपसातलं भांडण. आणि हे पण जे आहे दिसत आहेत, तर मित्रच दिसतात, एक खास मित्र कार्यक्रमाला गेले, त्याच्या कार्यालयात गेले. त्यामुळे डोकं चक्रावतं कधी कधी की कुणावर विश्वास ठेवायचा. आणि फारच भयंकर प्रकार जे आहेत घडत आहेत. साहेब, पण बंदुकीचं लायसन देताना म्हणा किंवा कोणी बाळगावी, याबाबत काही नियम आणखी कठोर करण्याची आवश्यकता वाटते? करायला पाहिजे, ते कठोर करायला पाहिजेत. अशा याच्या जे असतील, किंवा जर तुम्हाला असं लक्षात आलं की अशा हा जो एखादा ग्रस्त हा वाईट मार्गाने जातो आहे, किंवा त्याचे वाईट धंदे आहेत, आणि त्यांच्याकडे जर अशा प्रकारचं जर काही वेपण असेल, शस्त्र असेल, तर ते पोलिसांनी काढून घ्यायला पाहिजे, त्याच्यावर कारवाई करायला पाहिजे. आणि देताना सुद्धा जे आहे सांभाळून दिलं पाहिजे. अनेक गोष्टी असतात आणि लोक मागतात, कारणं पण असतात, त्यावेळेला द्यायला सुद्धा पाहिजे. पण जर पोलिसांना असं आढळलं की हा एका वाममार्गाने जाणारा एखादा हा ग्रस्त आहे, किंवा दादागिरी वगैरे करणारा असा गुंड प्रवृत्तीचा असेल, तर मला असं वाटतं त्याच्यावर लक्ष तर ठेवायला पाहिजेच. कारण मला असं कळलं ह्या मॉरिस वगैरे कोण, हा मला वाटतं 1-2 वर्ष जे आहे कुठल्या तरी एका गुन्ह्यामध्ये जे आहे 2-1 वर्ष जेलमध्ये जाऊन आलेला होता. मग त्याच्याकडे शस्त्र कसं काय आलं मला काही कल्पना नाही. साहेब, हे सगळं होत असताना काही फोटो पण व्हायरल झाले मंत्र्यांसोबतचे, नेत्यांसोबतचे, गुन्हेगारांचे. ते होतेच ना, ते सगळे बरोबरच होते ना. आता हे पण बरोबर काम करणारे होते, ते सुद्धा जे आहेत वेगवेगळ्या मंत्र्यांबरोबर वेगवेगळ्या पक्षात काम करणारे लोक होते. म्हणजे गणपत महाडिक काय, किंवा त्याचा तो महेश महाडिक काय, पक्षापक्ष. आणि पण त्याहीपेक्षा जे आहेत ना, ते एकमेकांचे नातेवाईक होते. आणि मग ते पक्षाचा उपयोग करून एकमेकावर काय प्रेशर आणत होते, का त्रास देत होते, का टॉर्चर करत होते, काही कळायला काही मार्ग नाही. आता हा पोलीस तपासाचा भाग आहे. याबाबत विरोधक मागणी करतात की गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. मला सांगा ना, मी गृहमंत्री राहिलेलो आहे, उपमुख्यमंत्री गृहमंत्री राहिलेलो आहे. गृहमंत्री काय करू शकतो? प्रत्येकाच्या पाठीमागे देऊ शकतो. बरं, तुमचे मित्र तुम्ही घरात घेऊन बसलेले आहात, तुमचे नातेवाईक तुम्ही घरात घेऊन बसलेले आहात, काय करू शकतो गृहमंत्री? गृहमंत्री जे आहे, हां आतंकवाद वाढलेला आहे, आपण त्याला सांगू शकतो हे करा, चोऱ्या माऱ्या अमुक तमुक त्या कंट्रोल करा, बंदोबस्त नीट ठेवा, दंगे धोपे कुठे होत असतील तर त्याला तुम्ही ताबडतोब कंट्रोल करा.
या अशा काही गोष्टी ज्या आहेत ह्या सर्वसाधारणपणे ज्या करायच्या असतात त्या बाबतीमध्ये ज्या आहेत गृहमंत्री वगैरे जे आहेत पोलिसांना सांगत असतात की ही काळजी घ्या, या गँगवर चाललेलं आहे याची तुम्ही काळजी घ्या, काय आतंकवादी इथे आहेत की किंवा अशा काहीतरी ॲडवायझरीज वरून आलेले त्याचा तपास लावा, किंवा बंदोबस्त इतर ठिकाणी जर काही गुन्हेगारी वाढली असेल तर ती कंट्रोल करा. याच्या पलीकडे काय सांगू शकतात? प्रत्येकाला हे देऊ शकत नाही, संरक्षण देऊ शकत नाही. पण तुमची घरातलीच माणसं नाही सगळं असं म्हणायला पाहिजे ना. तुमच्याबरोबर वावरणारी माणसं, त्याला गृहमंत्री काय करू शकतात? सर, काल जरांगे पाटील नाशिकच्या दौऱ्यावर होते. नाशिकमध्ये काल पुन्हा एकदा त्यांनी इशारा दिला की तुम्ही जर आमच्या आरक्षणाला धक्का लावला तर आम्ही मंडल आयोगाला चॅलेंज करू आणि तुमचं म्हणजे ओबीसींचं देखील 27% आरक्षण आम्ही घालू, अशा पद्धतीचा इशारा. हे बघा, मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या ही आमची मागणी आहे, पाठिंबा आहे, तो आता प्रयत्न होतो आहे. पण तुम्ही जे आहे आम्ही आरक्षण सगळ्या मराठ्यांना ओबीसीतूनच घेणार असं म्हणून जे आहे जे झुंडशाही जी करता आहात आणि बॅकडोर एंट्रीने तुम्ही ओबीसीमध्ये घुसतायत. आता मला सांगा, मंडल आयोग ह्या आयोगाच्या माध्यमातूनच ओबीसी आरक्षणाची निर्मिती झालेली आहे. म्हणजे ओबीसी आरक्षण हा त्या मंडल आयोगाचा भाग आहे. आता मला सांगा, तुम्हाला ओबीसीमध्ये आरक्षण पाहिजे हां आणि मंडल आयोग संपवायचा आहे म्हणजे काय? मग तुमचं ओबीसी आरक्षण तरी कुठे राहतं आहे? मग म्हणजे ओबीसीत आरक्षण द्या आणि मंडल आयोग संपवा. मला काय कळत नाही, अभ्यास नसला म्हणजे असल्या गडबडी होतात. ओबीसी आरक्षण हा मंडल आयोगाचीच ही उत्पत्ती आहे. तर बाबा सिद्दीकी पक्षामध्ये प्रवेश करत आहेत, उद्या प्रवेश होणार आहे. ठीक आहे, आता लोकशाहीमध्ये ते राज्यमंत्रीसुद्धा राहिलेले, त्या आमदार राहिलेले आहेत, त्यांचा मुलगासुद्धा आता आमदार आहे, अर्थात तो काँग्रेस पक्षाचा आहे आणि त्या विशिष्ट भागामध्ये त्यांचं चांगलं काम आहे, लोक मानतात त्यांना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये ते येत आहेत तर त्यांचं स्वागत आहे. त्याच्यामुळं पक्षाला निश्चितपणे काही प्रमाणामध्ये शक्ती मिळेल. ते राज्यसभेचे उमेदवार असू शकतात अशी शक्यता त्याची मला कल्पना नाही. आणि आपणही काही इच्छुक आहात अशी चर्चा आहे काही? त्याचीही मला कल्पना नाही. ठीक आहे, धन्यवाद. ओके सर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.